सरकार, अरे ते MPSCच्या पोरायचं बघा ना काही. जरांगे पाटलांनी पुण्यामध्ये जाऊन MPSCचे जे विद्यार्थी आहेत त्यांना धीर देण्याचं काम आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना देण्याचं काम केलं आहे. मित्रांनो, नेमकं जरांगे पाटील काय म्हणाले आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. मित्रांनो, विद्यार्थी हा देशाचा कणा आहे आणि याच कण्याला हिसकावण्याचं किंवा त्याच्यापासून वंचित ठेवण्याचं काम राज्य शासन आणि केंद्र शासन करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ह्यालाच उद्रेक म्हणून शिक्षणाचं माहेरघर म्हणून ज्या शहराकडे बघितलं जातं ते शहर म्हणजे पुणे शहर. आणि या पुणे शहरामध्ये MPSCचे जे विद्यार्थी आहेत, जे परीक्षा देऊ इच्छितात, याच विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला आणि पुणे या ठिकाणी थोडे थिडके नाही, 100-200 नाही तर जवळपास लाखोचा जनसमुदाय रस्त्यावर आला. आणि जसंच संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना कळालं आणि त्यातील काही लोकांनी आत्महत्या करू दादा, आमचा आता नाईलाज आहे, आमचं पूर्ण वय संपलं आहे, असा ज्यावेळेस मॅसेज मनोजदादा जरांगे पाटील यांना दिला, त्याच वेळेस नाशिकवरून जे की अंथरवलीकडे येणार होते, परंतु त्यांनी इकडं न येता सरळ पुणे या ठिकाणी जाऊन जे काही MPSCची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं की मित्रांनो, आंदोलन करायला आम्ही आहोत, आपण फक्त शांततेत आंदोलन करूया, तुम्ही पुस्तकं वाचा आणि तुम्ही देशाचं कणा आहात, येणारी पिढी घडवणारे लोक आहात, म्हणून आपण आत्महत्यासारखं पाऊल उचलू नका, जे काही करायचं आहे ते मी करायला तयार आहे, असं जरांगे पाटील यांनी पूर्ण लाखो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. आणि तिथूनच जे काही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सचिव असतील, यांना फोनद्वारे संपर्क साधला आणि त्यांनी असं सांगितलं की लवकरात लवकर या परीक्षाचं काहीतरी जार काढा आणि वयोमर्यादा वाढवा, कारण यामध्ये लाखो विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहतील आणि येणारा काळ तुम्हाला कोणालाही माफ करणार नाही, असं जरांगे पाटील यांनी पूर्ण मंत्रिमंडळाला आणि जे काही शासकीय सचिव असतील त्यांना सुचवलं आहे. मित्रांनो, नक्कीच जरांगे पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण लाखोचा जनसमुदाय ज्यावेळेस रस्त्यावर बसतो तरी देखील शासन ते गांभीर्याने घेत नाही. आणि न गांभीर्याने घेतल्यामुळं लाखो विद्यार्थी त्यांच्या मनामध्ये धाकधूक होत होती की आमचं आता काय होणार. मित्रांनो, उद्याच मला वाटतं MPSCची परीक्षा आहेत आणि या MPSCच्या परीक्षामुळं काही विद्यार्थ्यांनी निराश होऊन काहीतरी टोकाचं पाऊल उचललं असतं, म्हणून जरांगे पाटील यांनी त्यांनी धीर देण्याचं काम या लाखो करोडो विद्यार्थ्यांना केलं आहे. मित्रांनो, आपण नक्कीच या आंदोलनाला यश आल्याशिवाय राहणार नाही, कारण महाराष्ट्रामध्ये आंदोलनाचं धगधगतं उदाहरण म्हणजेच मनोजदादा जरांगे पाटील, आणि त्यांच्याकडून शिक्षण घेण्याचं काम आहे किंवा त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याचं काम आहे. महाराष्ट्राच्या जनतेने, महाराष्ट्राच्या विरोधकांनी त्यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे, अशीच आम्हाला अपेक्षा आहे. कारण मित्रांनो, ज्या वेळेस या महाराष्ट्रातल्या लोकांवर संकट येतात त्यावेळेस मनोजदादा जरांगे पाटील यांच्या रूपाने न्याय मिळण्याचं काम किंवा त्यांच्याकडून सोडवण्याचं काम बरेचसे लोक करतात. कारण आपण कोणीही यांना जातीचं किंवा पातीचं कोणीही म्हणू नये, कारण मनोजदादा जरांगे पाटील हे न्यायिक व्यासपीठ झालेलं आहे आणि त्यांच्या जे काही मिटिंगा होतात किंवा ते काही अंथरवली सराठी या ठिकाणी लोक न्याय मागण्यासाठी जातात, ते नक्कीच सोडवतात. मग तिथं जात, धर्म, पंथ कुठलाही भेदभाव ते करत नाहीत. परंतु काही वांडगुळं त्यांना जातीवादी किंवा असं म्हणतात, कारण एखाद्या समाजाने हक्क मागायचा नाही का, आणि मागितला तर त्याला जातीभेद कसं म्हणू शकता. म्हणून मित्रांनो, आपण जरांगे पाटलाकडं
काही काम असेल तर आपण नक्की या. ते कुठल्याही जातीला पातीला थारा न देता सर्वांसाठी काम करतात. मित्रांनो, MPSCच्या मुलांसाठी जो काही त्यांनी ठाण मांडून पुण्यामध्ये बसलेले आहेत त्यांना नक्कीच यश आल्याशिवाय राहणार नाही आणि या सरकारला विद्यार्थ्यांसमोर झुकावाच लागेल, एवढंच या प्रसंगी बोलतो. आपल्याला मनोजदादा जरांगे पाटील राज्याचे मुख्यमंत्री आणि MPSCचे विद्यार्थ्यांविषयी काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.